रात्रीचे 1:30 वाजले होते. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतता होती, पण माझ्या डोक्यात मात्र वादळ उठलं होतं. माझी पत्नी प्रिया प्रसूती कक्षात होती. माझा हात थरथरत होता. माझी अवस्था बघून तिसऱ्यांदा नर्सने नाव पुकारलं. राजेश, काळजी करू नका, प्रसूती व्यवस्थित चालू आहे. मी फक्त मान डोलावली, पण माझ्यातील अस्वस्थता काही कमी होत नव्हती. मला भीती वाटत होती. 10-15 मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर होता, पण आवाज एकदम शांत. अभिनंदन, तुम्हाला बाळ झालं आहे. मला खूप आनंद झाला. डॉक्टर पुढे म्हणाले, मुलगी झाली आहे, पण ती इंटरसेक्स वैशिष्ट्यासह जन्मली आहे. म्हणजे कधी कधी लोक तिला किन्नर म्हणतात. मी एकदम अवाक झालो. मला काय बोलावे समजेना. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आता चिंतेत बदलला होता. पण डॉक्टरांच्या हातातील चिमुकली गुलाबी बाळ पाहताच मला जगातलं सर्वात अनोखं प्रेम जाणवलं. मी तिला हातात घेतलं. तिच्या छोट्या बोटांनी माझं बोट धरली. त्या क्षणी मी ठरवलं, ही माझी मुलगी आहे, मी तिचं रक्षण करणार. पण खोलीत आत जे घडलं त्यानंतर माझं आयुष्य पूर्ण बदललं. प्रिया शुद्धीवर आली. मी जेव्हा बाळ घेऊन प्रियाजवळ गेलो आणि तिची बाळावर नजर पडताच ती घाबरल्यासारखी मागे सरकली. मला हे मूल नाही, नको, हे माझं बाळ नाही. मी अशा बाळाला जन्म देऊ शकत नाही. लोक काय म्हणतील, आपली बदनामी होईल. ती परिस्थिती मान्य करायला तयारच नव्हती. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा राग वाढत गेला. एका क्षणी तिने बाळ माझ्या हातातून हिसकावून घेतलं आणि ओरडली, तू ठेव हे बाळ, मी नाही सांभाळणार. मी तर हे बाळ फेकून देईल. मी किंचाळलो, प्रिया. मी बाळ पटकन तिच्या हातातून घेतलं. नर्स, डॉक्टर धावत आले. त्या रात्री प्रिया रडत आरडत म्हणत राहिली, तू राहा त्या बाळासोबत. मला ते बाळ नको, मला घटस्फोट हवा. तुझ्या या बाळासोबत मला राहायचं नाही. प्रियाचे बोलणे ऐकून मी थक्क झालो. माझ्या पायाखालची जमीन सरकली. एक आई आपल्या बाळाला नाकारू कशी शकते? म्हणतात ना, बाळ कसंही असलं तरी आईसाठी ते तिचं जग असतं. मग प्रिया का तिचं बाळ स्वीकारू शकत नाही? काही दिवसातच कोर्टात आम्ही उभे होतो. प्रिया तिच्या मतावर ठाम होती. मी हे मूल स्वीकारणार नाही. कोर्टाने बाळाची कस्टडी मला दिली. बाहेर पडताना माझ्या हातात एक छोटंसं बाळ होतं आणि तेच माझं भविष्य होतं. मी बाळाचं नाव ठेवलं आर्या. त्या दिवशी मी तिला कुशीत धरून वचन दिलं, या जगात कोणी तुला नाकारलं तरी तुझे बाबा कधी नाकारणार नाही. तुझ्या प्रत्येक वाईट परिस्थितीत तुझे बाबा तुझ्यासोबत राहतील. पण हे सगळं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. पुढचा प्रवास खूप अवघड होता. शेजारी पाजारी चर्चा होऊ लागली. अगं, राजेशकडं ते विचित्र बाळ आहे ना, त्या बाळाची आई सुद्धा त्याला टाकून पळून गेली. त्या बाळामुळे त्याची बायको त्याला सोडून गेली म्हणे. बाळ लहान असल्यामुळे मला वारंवार सुट्टी घ्यावी लागायची. ऑफिसमध्ये लोक त्रास देऊ लागले. बाळ सांभाळायला बाई ठेवावं म्हटलं तर बाळ असं असल्यामुळे त्या बाळाला सांभाळण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. संपूर्ण जबाबदारी माझ्यावर. दुधाचे, औषधांचे, डायपरचे खर्च, घर खर्च. पण मी तडजोड केली नाही. आर्या दिवसेंदिवस वाढत होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू असायचं. तिचा तो निरागस चेहरा बघितला की मी सगळ्या जगाने दिलेले टोमणे विसरून जायचो. लोक काहीही बोलत, मी तिच्यासोबत हसायचो, खेळायचो, कारण आर्या माझं बाळ होतं. आर्या 5 वर्षांची झाली तेव्हा तिला शाळेत घातलं. पहिले काही दिवस ठीक गेले, पण नंतर काही पालक तक्रार घ्यायला आले. हे मूल आमच्या मुलांसोबत बसायला नको, आमच्या मुलांवर वाईट परिणाम होईल. हे ऐकून माझ्या छातीत जणू कोणीतरी सुरा मारल्यासारखा त्रास झाला. मी हेडमास्तरांना विनंती केली, ती एक सामान्य मुलगी आहे, तिला स्वीकारा. तिला देवाने जन्माला घातला आहे, यात तिचा काय दोष आहे? काही दिवसांच्या चर्चेनंतर आर्याला शाळेत ठेवण्यात आलं. आर्या मात्र खूप हुशार होती. तिला पुस्तके, चित्रकला आणि गाणे आवडायची. ती सतत म्हणायची, बाबा, मी मोठी झाल्यावर तुमचा अभिमान वाढवणार आहे. 7 वर्षांनी अचानक प्रिया आमच्या दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप होता. मी चुकले, मला माझी मुलगी पाहायची आहे, ती म्हणाली. आर्या पुढे आली. तिच्या डोळ्यात हळवी उत्सुकता. तू माझी खरी आई आहेस? ती विचारत होती. प्रिया काही बोलू शकत नव्हती. तिचे डोळे ओले झाले. पण मी आर्याच्या कानाशी म्हणालो, तू ज्याला आई मानशील तीच तुझी आई. तुझ्यावर कुठलाही दबाव नाही. प्रिया काही आठवडे आमच्यासोबत राहिली, पण तिला समाजाचं दडपण पुन्हा सहन झालं नाही. समाजाची बोलणे ती सहन करू शकली नाही. ती एक दिवस परत निघून गेली. आर्याला खूप वाईट वाटलं, पण ती म्हणाली, बाबा, ती नसेल तरीही चालेल, मला तू आहेस. आर्या जसजशी मोठी होत गेली तसतशी तिची ओळख, रूप, बोलणे सगळं बदलत गेलं. सगळं वेगळं, सुंदर होत गेलं. लोक कधी कधी तिला चिडवायचे, एक किन्नर.
ती माझ्याकडे रडत यायची. मी तिला हळूच सांगायचो, किन्नर असो वा स्त्री असो वा पुरुष, महत्त्वाचं तुझं मन आहे, तुझं कौशल्य आहे, तुझ्या आतील कला आहे. आर्याला संगीताची प्रचंड आवड निर्माण झाली. मी तिच्यासाठी छोटा कीबोर्ड घेतली. ती दिवसभर त्यावर सूर लावत बसायची. आर्या 15 वर्षाची झाली तेव्हा शाळेतल्या संगीत स्पर्धेत तिने पहिला पुरस्कार मिळवला. नंतर तिने स्वतःचा छोटा गाण्याचा व्हिडिओ बनवला. मी फोनवर शूट केला. तिने गाणं गायलं आणि आम्ही यूट्यूबवर अपलोड केलं. पहिल्या आठवड्यातच लाखो व्ह्यूज आले. लोकांनी तिच्या मनाच्या ताकदीचं कौतुक केलं. पत्रकार मुलाखत घ्यायला येऊ लागले. सगळेच म्हणत होते, या मुलीने समाजाला आरसा दाखवला आहे. मी आर्याला मिठी मारली. गुलाब कोणत्याही घरात फुलला तरी त्याचा सुगंध लपून राहत नाही. एक मोठा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला, यंग आयकॉन ऑफ द इयर, आणि नाव होतं आर्या राजेश पाटील. आम्ही कार्यक्रमाला गेलो. आर्या स्टेजवर उभी राहिली तेव्हा सभागृह शांत झालं. तिने माईक हातात घेतला. मी जन्माला येताना वेगळी होते, पण माझ्या बाबांनी मला कधीच वेगळं मानलं नाही. जर आज मी काही करू शकते तर त्यांच्यामुळे. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. मी खाली बसून तिच्याकडे पाहत होतो आणि मनोमन म्हणत होतो, मी जिंकलो. मला एक वेगळं समाधान होतं. आर्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. कार्यक्रमानंतर प्रिया दुरून आमच्याकडे पाहत होती. डोळ्यात अपराधीपणा होता. ती आमच्या जवळ आली. आर्या म्हणाली, आई, आता मला समजलं, माणूस बदलू शकतो. रागाचा नव्हे तर प्रेमाचा मार्ग मोठा असतो. प्रियाने रडत तिला मिठी मारली. मी त्यांना बघत होतो आणि माझ्या मनात एक विचार, जीवनाने मला एक जखम दिली होती, पण माझ्या मुलीने त्यावर फुले फुलवली आणि माझ्या मुलीवर मला अभिमान वाटत होता. मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.